नमस्कार, मी माया दनखे, मिशन ऑलिम्पिक या प्लॅटफॉर्मची संस्थापिका। आज 31 डिसेंबर 2023 या वर्षाचा शेवटचा दिवस आणि सगळ्यांनाच 2024 या वर्षाचे वेध लागलेले आहेत। आपण 2024 सुरू होण्या अगोदर आपण स्वतःशीच एक निग्रह करूया की यस, मला ह्या माझ्या सवयी बदलायच्या आहेत आणि नवीन काही सवयी, चांगल्या सवयी मला लावायच्या आहेत। तर 2024 या वर्षामध्ये तुम्ही स्वतःला या 7 सवयी जर लावून घेतल्या तर नक्कीच तुम्हाला 2024 हे वर्ष एक अमेझिंग वर्ष असं तुम्ही स्वतःला म्हणायला सुरुवात कराल। यस, तर त्या 7 सवयी कोणत्या आहेत हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर माझ्या या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्ही शेअर सुद्धा करू शकता। सगळ्यात पहिली जी सवय आहे ती म्हणजेच तुमचं हेल्थ अँड डाएटची सवय। यस, दररोज किमान 15 ते 20 मिनिटे तुमच्या पर्सनल एक्सरसाइजला, शारीरिक व्यायामासाठी काढायला सुरुवात करा आणि आज आणि आत्तापासूनच हा निश्चय स्वतःशी करायला सुरुवात करा। किमान 15 ते 20 मिनिटे एक्सरसाइज केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही योगा, प्राणायाम, मेडिटेशन, त्यासोबतच तुम्ही दोरीवरच्या उड्या मारू शकता, चालू शकता, जॉगिंग करू शकता, वॉकिंग करू शकता, अशा प्रकारची एरोबिक्स करू शकता। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या एक्सरसाइज फक्त 15 ते 20 मिनिटे करायला सुरुवात करा। एक्सरसाइज झाल्याबरोबर हेल्दी डाएट घ्यायला सुरुवात करा। सकाळचा नाश्ता हा अगदी हेल्दी असायला पाहिजे। सकाळच्या नाश्त्यामध्ये शिळं अन्न घेऊ नका किंवा फक्त पोट भरण्यापुरतं अन्न घेऊ नका, तर हेल्दी डाएट, दूध, उकडलेली अंडी, त्यासोबतच स्प्राउट्स या प्रकारचं हेल्दी डाएट घ्यायला सुरुवात करा। सूप, ज्यूस अशा प्रकारचं सुद्धा अन्न तुम्ही सकाळच्या डाएटमध्ये घेऊ शकता। दुसरी जी सवय आहे ती पुस्तक वाचनाची सवय। पुस्तके आपल्याला घडवत असतात, त्यामुळे दररोज किमान 1 तास मी पुस्तक वाचणार ही सवय स्वतःला लावून घ्यायला सुरुवात करा आणि तो निश्चय आज आणि आत्तापासूनच करा। त्यासाठीच वर्षभरातलं प्लॅनिंग करा आणि तुमच्याकडे पुस्तकं नसतील तर खरेदी करायला सुरुवात करा, कारण तुमच्या घरामध्ये पुस्तकं असतील तर नक्कीच ती वाचली जातात। किमान दररोज 10 पानं मी वाचणार हा निश्चय स्वतःशी करायला सुरुवात करा। तिसरी जी सवय आहे, सगळ्यात महत्त्वाची ती सवय म्हणजे मेडिटेशन। दररोज किमान 10 मिनिटे मी मेडिटेशन करणार। 2 वेळेस रात्री झोपण्या अगोदर आणि सकाळी उठल्यानंतर हे 2 मेडिटेशन मी करणार हा निश्चय तुम्ही स्वतःशी करायला सुरुवात करा, कारण ही सवय तुम्हाला तुमचं मानसिक शांतता ठेवण्यास खूप मदत करते। त्यासोबतच तुमचं वय हे तुमच्या चेहऱ्यावर दिसणार नाही, त्यासोबतच तुमचा चेहरा सदा प्रफुल्लित आणि तेजस्वी दिसायला सुरुवात होईल। म्हणजेच दरवर्षी तुम्ही तितकेच जास्त तरुण दिसायला लागाल। चौथी जी सवय आहे ती सवय म्हणजे नवीन गोष्टी शिकायला सुरुवात करा। तुमची जी लॉंग टर्म ध्येय आहेत त्याला निगडीत नवीन गोष्टी शिकायला या 2024 मध्ये मी शिकणार हा निश्चय स्वतःशी करा। नवीन गोष्ट जेवढी तुम्ही शिकत जाल दरवर्षी तेवढं जास्त तुमच्या जीवन आनंदी आणि छान प्रकारे तुम्ही व्यतीत करायला सुरुवात कराल। एखादी नवीन कोर्स असेल, एखादा नवीन शिकवणी वर्ग असेल किंवा एखादं नवीन वेबिनार असेल, हा शिकायला सुरुवात करा, कारण जेवढं तुम्ही नवीन नाविन्य तुमच्या जीवनात आणायला सुरुवात कराल तेवढं जीवन जगायला तुम्हाला जास्त आनंद येईल। 5वी सवय ती आहे ती म्हणजे सोशल मीडिया कंझ्युमर बनू नका। यस, सोशल मीडियावर वेळ वाया घालवू नका, तुम्ही क्रिएटर बना। सोशल मीडियावर तुमच्या काही कलाकृती टाकायला सुरुवात करा। ब्लॉग असतील, तुमचे ड्रॉइंग असेल, तुमचे पॉडकास्ट असतील, तुमची बुक समरी असेल, असे छोटे छोटे व्हिडिओ बनवून टाकायला सुरुवात करा आणि सोशल मीडिया क्रिएटर बना।
सोशल मीडिया कंझ्युमर बनलात तर तुमचा फक्त वेळ वाया जाईल. 2-2 तास तुम्ही फक्त स्क्रीनशी खेळत राहाल. त्यामुळे वेळ वाया घालवू नका. ही 5वी सवय तुम्ही तुमच्या अंगी आजपासूनच लावायला सुरुवात करा. 6वी जी सवय आहे ती सवय आहे म्हणजेच तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या स्वतःच्या कुटुंबियांसाठी वेळ काढायला सुरुवात करा. जेवढं तुम्ही जास्त बिझी राहाल तेवढं तुम्ही तुमच्या स्वतःपासून आणि कुटुंबापासून दूर राहाल. त्यामुळे या सगळ्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा दररोज किमान 1 तास मी माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या स्वतःसाठी ठेवणार आणि तो स्वतःच्या चिंतनासाठी, मननासाठी आणि माझ्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी देणार. हा निश्चय आज आणि आत्तापासूनच करा. तरच तुमचे रिलेशनशिप तुमच्या कुटुंबियांशी आणि तुमच्या स्वतःशी खूप चांगले घट्ट बनतील. त्यामुळे स्वतःसाठी आणि कुटुंबियांसाठी वेळ द्यायला सुरुवात करा. यस, कारण वेळ ही तुमच्या हातातली एक अमूल्य अशी गोष्ट आहे. यस, शेवटची आणि 7वी आणि खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सगळे आध्यात्मिक सण उत्सव साजरे करायला सुरुवात करा. यस, कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे सण उत्सव आहेत ते सगळे आपल्याला आपल्या घरातलं वातावरण आनंदित, प्रफुल्लित आणि सर्व कुटुंबियांना एकत्र आणण्याचं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे. त्यामुळे सण उत्सव साजरे करायला सुरुवात करा आणि स्वतःला रिएनर्गाइज करा. आपल्या कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त आनंद व्यतीत करून जास्त प्रोत्साहित राहायला सुरुवात करा. यस, ह्या 7 सवयी आज आणि आत्तापासूनच लावायला सुरुवात करा. कारण तुम्ही तुमचं हे 2024 वर्ष ही तुमच्या हातातली एक महत्त्वाची अशी देवाने दिलेली देणगी आहे आणि त्याला सुंदर आणि आनंदित कसं बनवायचं हे तुमच्याच हातात आहे. यस, नक्कीच ह्या सवयी तुम्हाला खूप व्हॅल्यू देऊन जातील अशी अपेक्षा करते. नमस्कार.